के हसीन सपने ही म्हण आपण ऐकली असेलच। तीच म्हण आता निलेश लंके यांच्याबाबत बोलताना राधाकृष्ण विखे पाटलांनी वापरली। याचं कारण काय, तर लंके यांनी नगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची सुरू झालेली चर्चा। लोकसभेची दंगल सुरू झाली आहे। महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणुका होणार आहेत। अशात आता पक्षाच्या उमेदवारीकडे सगळ्यांचं लक्ष लागले। अशातच यंदा नगर निवडणूक विद्यमान खासदार विखेंना जड जाण्याची शक्यता आहे। कारण निलेश लंकेंनी शरद पवार गटात प्रवेश करत आपण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगितले। त्यामुळे त्यांची ताकद काय, त्यांच्यामुळे नगरमधील भाजपचं गणित बिघडू शकतं का? लंके की विखे, नगरमध्ये कोण पॉवरफुल ठरतील, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संजना, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। 2019ला पहिल्याच टप्प्यात सुजय विखेंनी बाजी मारत खासदारकी मिळवली। 2024 साठी त्यांच्या नावाची घोषणा देखील भाजपकडून करण्यात आली आहे आणि त्यांच्याच विरोधात निलेश लंके उभे राहू शकतात अशी दाट शक्यता। लंकेंना विखेंना टक्कर देणं जमेल का, हे पाहण्याआधी लंकेंची कारकीर्द समजून घेऊयात। आता लंकेंची राजकीय कारकीर्द काय आहे, तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झाल्यास लंकेंनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसैनिक म्हणून केली। मात्र नंतर त्यांची शिवसेनेतून हकलपट्टी करण्यात आली। मात्र तरीही त्यांनी त्यांचं समाजकार्य सुरू ठेवलं आणि नंतर त्यांनी निवडणुका जवळ आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। औटी यांच्या विरोधातच पारनेर मतदारसंघातून ते विजयी झाले। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर प्रथम ते शरद पवार गटात सहभागी झाले, नंतर काही दिवसातच अजितदादा गटात सहभागी झाले। त्यापूर्वी शिंदे फडणवीस सरकारच्या बहुमताच्या चाचणीवेळी देखील आमदार लंके यांची अनुपस्थिती धक्कादायक ठरली होती आणि आता पुन्हा युटर्न घेत त्यांनी पुन्हा शरद पवारांकडे आपला मोर्चा वळवला। आता त्यांनी असं करण्याचं कारण काय, तर बघा, नगर म्हणलं की विखेंसोबत थोरात, रोहित पवार, निलेश लंके यांचं नाव येतच। या सगळ्यात आता विखे वस्तीस इतर सगळे हे गणित नगरमध्ये कसं असणार आहे ते पाहूयात। सुजय विखे पाटील 2019ला खासदार झाले कारण विखे घराण्याचं नगरमधील वर्चस्व आणि आता त्यालाच सगळेजण कंटाळल्याचं पाहायला मिळते। डॉक्टर सुजय विखे यांच्या कार्यपद्धतीवरून जिल्हा भाजपमध्ये नाराजीचं वातावरण आहे। भाजपमधील जुने निष्ठावान पदाधिकारी विखे पितापुत्रांपासून अंतर राखून आहेत। भाजपमध्ये त्यांचा प्रवेश झाल्यानंतर पराभूत आमदारांनी विखे यांच्या विरोधात तक्रारी देखील केल्या होत्या। त्यांच्या पराभवाला विखेंना जबाबदार धरलं होतं। याशिवाय राम शिंदे आणि विखेंचा वाद सर्वश्रुत आहे। ते देखील लोकसभेसाठी इच्छुक असताना विखेंना उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे ते आता लंकेंना साथ देण्याची चिन्ह दिसत आहेत। आता बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की नगरचं जे राजकारण आहे ते सहकाराचं राजकारण आहे। त्यामुळे जेव्हा कधी सहकाराची कारखान्याची निवडणूक होती तेव्हा सगळे विरोधक एका बाजूला आणि विखे कुटुंब एका बाजूला होतं। आता उदाहरण द्यायचं झालं तर काही महिन्यापूर्वी गणेशनगर साखर कारखान्याची जी निवडणूक झाली त्यावेळी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पारनेरचे आमदार निलेश लंके आणि भाजपचे युवा नेते विवेक कोले यांनी एकत्र येत विखेंच्या विरोधात निवडणूक लढवली आणि त्यावेळी विखेंचा पराभव झाला होता। त्यावेळी त्यांना काही जागांवर समाधान मानावं लागलं। तसेच मध्यंतरी विखे कुटुंबीय शिवसेनेत गेलं। बाळासाहेब विखे व राधाकृष्ण विखे एकाच वेळी केंद्रात व राज्यात शिवसेनेकडून मंत्री झाले। त्यावेळी असंच चित्र जिल्ह्यात निर्माण झालं होतं। आता विखे भाजपमध्ये आल्यानंतरही पुन्हा एकदा विखे विरुद्ध इतर सर्व असं वातावरण जिल्ह्यात निर्माण होते। त्यामुळे यंदा विखे पाटलांना ही निवडणूक जड जाऊ शकते, कारण विखे विरुद्ध सगळे हे वातावरण निर्माण झाले। पण खरंच निलेश लंके सुजय विखेंना टक्कर देऊ शकतात का? आता विखे हे गेले 5 वर्ष नगरचे खासदार आहेत, मात्र या वर्षात त्यांच्या विरोधकांची संख्या वाढली आहे। आता बघा, शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आल्याने लंकेंचं अनेक नेत्यांशी चांगलं सख्य आहे। आमदार लंकेंचे नगर दक्षिणसह जिल्ह्यातील जुन्या शिवसैनिकांशी देखील चांगले संबंध आहेत। राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचं लंकेंना बळ मिळू शकतं। कर्डिले यांचं देखील नेटवर्क तेवढंच तगडं आहे। लंकेंच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास महाविकास आघाडी सरकारच्या काळात 1000 कोटी रुपयांचा निधी खेचून त्यांनी आणला होता। कोविड सेंटरमुळे ते प्रसिद्ध झोतात आले होते। यामुळे त्यांची पवार कुटुंबियाशी देखील जवळीक वाढली होती। याशिवाय विखेंच्या विरोधातील नगरमधील वातावरण ते म्हणजे राम शिंदे आणि विवेक कोल्हे। कारण राम शिंदे आणि विवेक कोल्हे हे नेहमीच विखे विरुद्ध व्यासपीठावर हजेरी लावताना पाहायला मिळतात। नुकताच काही दिवसांपूर्वी लंके प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या कार्यक्रमाला नगर शहरात या दोन्ही भाजपच्या नेत्यांनी हजेरी लावली होती। याशिवाय विखेंविरोधात संघर्ष वाढत राहिलाय। मंत्री विखेंनी पारनेरमध्ये हस्तक्षेप सुरू केल्यानंतर आमदार लंकेंनी नगर दक्षिणमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली आणि यातून या संघर्षाची धार वाढतच गेली आणि ती आता वाढतानाच दिसते। त्यामुळे जर लंके विरुद्ध विखे अशी लढत झाली तर लंके विखेंना तगडं आव्हान देण्याची शक्यता आहे। त्यामुळे आगामी निवडणुकात जर महाविकास आघाडीकडून लंके यांना तिकीट मिळालं तर विखे विरुद्ध लंके ही लढाई चुरशीची होणार आहे, यात तर शंकाच नाही। मात्र यामध्ये कोण जिंकेल, तुम्हाला काय वाटतं?
आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सुजय विखेंचा पराभव निलेश लंके करू शकतील का? दोघांपैकी नगरमध्ये कोण पॉवरफुल आहे याबद्दल देखील तुमचं मत आम्हाला आवर्जून कळवा. आणि जर तुम्ही व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा, शेअरही करा आणि लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा.